13 डिसेंबर 2001 दिल्लीच्या आसमंतात कोवळं ऊन पसरलेलं होतं. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. महिला आरक्षण विधेयकावरून गेले काही दिवस संसदेत गदारोळ सुरू होता. सगळं काही रोजच्या सारखं वाटत होतं, पण देशाच्या लोकशाही इतिहासातला सगळ्यात काळा दिवस काही क्षणांवर येऊन ठेपला होता. संसद भवन, जिथे देशाचं भविष्य ठरतं, तिथे लोकशाहीचा श्वास चालतो, त्या वास्तूवर थेट दहशतवादी हल्ला होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. त्या दिवशी संसदेत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी, गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदार उपस्थित होते. 11 वाजून 2 मिनिटांनी लोकसभेचं कामकाज स्थगित झालं. नेते बाहेर पडू लागले. पत्रकार गेट बाहेर अनौपचारिक चर्चा करत होते. संसद गेट बाहेर सरकारी गाड्यांची गर्दी होती आणि नेमकं इथेच लोकशाहीच्या सुरक्षेतली मोठी पोकळी उघडी पडली. 11 वाजून 30 मिनिटं DL3CJ 1527 क्रमांकाची एक पांढरी अँबॅसिडर कार संसदेच्या गेट क्रमांक 12 कडे वेगाने आली. त्या काळात संसदेत निशस्त्र वॉच अँड वॉर्ड कर्मचारी होते. कारचा वेग संशयास्पद होता, पण तपासणीला वेळच मिळाला नाही. कार उपराष्ट्रपतींच्या वाहनाला धडकली आणि पुढच्या क्षणी AK-47 मधून गोळीबार सुरू झाला. पहिल्या गोळीचा आवाज लोकांना फटाक्यासारखा वाटला. कोणाला वाटलं जवळच्या गुरुद्वारातून आवाज आला असेल, पण काही सेकंदातच वास्तव समोर आलं. आर्मीच्या गणवेशासारखी पॅन्ट, काळा टी-शर्ट, हातात स्वयंचलित शस्त्र अतिरेकी संसदेत घुसले होते. या हल्ल्यात भारतीय सुरक्षा व्यवस्थेचा एक भीषण सत्य समोर आलं. त्यावेळी संसद सुरक्षा रक्षकांकडे शस्त्र नव्हती. तरीही मातबर सिंग, जगदीश यादव यांसारख्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. गोळ्या लागूनही मातबर सिंग यांनी वॉकी टॉकीवर अलर्ट दिला आणि संसदेचे दरवाजे बंद करण्यात आले. जर काही मिनिटांचा उशीर झाला असता तर अतिरेकी सभागृहाच्या आत घुसले असते आणि देशाचं नेतृत्व एका क्षणातच संपलं असतं. संसदेच्या आत खासदारांना खोल्यांमध्ये लपवण्यात आलं. मोबाईल जॅमरमुळे संपर्क तुटला. बाहेर काय चाललंय हे कोणालाच कळत नव्हतं. बाहेर मात्र गोळीबार, ग्रेनेड, स्फोट सुरू होते. पत्रकारांवरही गोळीबार झाला. ANIचे कॅमेरामॅन विक्रम बिष्ट या हल्ल्यात शहीद झाले. एक अतिरेकी स्फोटकांच्या बेल्टसह स्वतःला उडून देतो. संपूर्ण संसद परिसर हादरतो. ही चकमक सकाळी 11:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहिली. अखेरीस दिल्ली पोलीस, CRPF, NSG मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. 5ही अतिरेकी ठार करण्यात आले, पण किंमत मोठी होती. दिल्ली पोलिसांचे 5 जवान, CRPF ची एक महिला जवान, राज्यसभा सचिवालयाचे कर्मचारी आणि एक माळी, एकूण 9 निष्पाप लोक शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशात पोटा कायद्याअंतर्गत खटले चालले. मोहम्मद अफजल गुरु या कटाचा मुख्य सूत्रधार ठरला. सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशी कायम ठेवली आणि 9 फेब्रुवारी 2013 तिहार तुरुंगात अफजल गुरुला फाशी देण्यात आली. या घटनेनंतरच भारतामध्ये संसद सुरक्षा पूर्णपणे बदलली. आज संसदेत NSG, आधुनिक शस्त्र, कठोर तपासणी आहे, पण ती किंमत 9 शहीदांच्या रक्ताने मोजली गेली. 13 डिसेंबर 2001 हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की लोकशाही मजबूत असते, पण ती सतत सुरक्षित ठेवावी लागते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा.